नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, मुंबई हायकोर्टाची ड्रायव्हर भरती झालेली आहे, परीक्षा झाली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपरही चांगले गेलेले आहेत। त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना आता इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाणार आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे हे प्रश्न असणार आहे। आणि बघा, तुम्ही मुंबई ड्रायव्हर भरती असेल त्याचबरोबर अन्य कोणतेही ड्रायव्हर भरती असू द्या, त्यावेळेला तुम्हाला मुंबईचे जे रस्ते विषयक प्रश्न असतात ते प्रश्न विचारले जातात। तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात मित्रांनो। त्यासाठी बघा, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे की मुंबईतील भायखळा येथे कोणते प्रसिद्ध ठिकाण आहे। बघा, इंटरव्ह्यूला अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो मुंबई हायकोर्ट भरतीमध्ये। तर बघा, भायखळा प्राणी संग्रहालय, राणीबाग, फिल्म सिटी, सायन्स सेंटर, हँगिंग गार्डन अशा आपल्याला इथं 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि प्रश्न बघा, मुंबईतील भायखळा येथे कोणते प्रसिद्ध ठिकाण आहे आणि याचं करेक्ट आन्सर बघा, भायखळा प्राणी संग्रहालय, राणीबाग। आलं का लक्षात? तुम्हाला असा पद्धतीचा प्रश्न इंटरव्ह्यू मध्ये विचारला जाऊ शकतो। पुढचा प्रश्न बघा, मुंबईतील चेंबूर परिसर कोणत्या कारणांसाठी ओळखला जातो? रासायनिक उद्योग, खाद्यपदार्थ, वस्त्र उद्योग, ज्वेलरी मार्केट। कोणता आहे भाग बघा, मुंबईतील चेंबूर परिसर। आणि करेक्ट आन्सर आहे रासायनिक उद्योगांसाठी मुंबईतील चेंबूर परिसर ओळखला जातो। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, मुंबईतील सांताक्रूज परिसर कोणत्या मुख्यत्वे कारणांसाठी प्रसिद्ध आहे? बघा, इथे थोडंसं चुकलेलं आहे। तर मुंबईमधील सांताक्रूज परिसर आहे तो मुख्यत्वे कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे असं विचारलं जाऊ शकतं। सांताक्रूज परिसर कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे? विमानतळ, मॉल्स, फेरी सेवा आणि फिल्म स्टुडिओ। करेक्ट आन्सर पहा काय आहे, विमानतळ। याच्यासाठी सांताक्रूज परिसर मुख्यत्वे करून प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न बघा, मुंबईतील दहिसर हे कोणत्या रेल्वे मार्गाचे टोक आहे? बघा, तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो किंवा तुम्ही मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परीक्षा देत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला असे मुंबई परिसरातील प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर ऑप्शन बघा, वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल लाईन, हार्बर लाईन आणि ट्रान्स हार्बर लाईन। आणि करेक्ट आन्सर काय आहे, वेस्टर्न लाईन। मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती प्रश्न आला की तुमच्या समोर उत्तरही दिलेले आहेत, ऑप्शनही दिलेले आहेत, त्याच्यातील करेक्ट उत्तर असणार आहे ते तुम्ही काय करायचे, कमेंट करायचं आहे। आणि पुढचा प्रश्न काय आहे, पनवेल कोणत्या रेल्वे लाईनवर आहे? पनवेल कोणत्या रेल्वे लाईनवर आहे? वेस्टर्न लाईन, सेंट्रल लाईन, हार्बर आणि ट्रान्स हार्बर लाईन। चला, हे 4 ऑप्शन तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत आहे आणि त्याच्यातील करेक्ट आन्सर बघा, हार्बर लाईनवरती पनवेल रेल्वे लाईन आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईतील JVLR जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड। तुम्हाला JVLR चा फुल फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो। तर काय आहे, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड कोणत्या 2 महामार्गांना जोडतो? ऑप्शन बघा इथं दिलेले आहेत, वेस्टर्न एक्सप्रेस, ईस्टर्न एक्सप्रेस, मुंबई गोवा, मुंबई नाशिक, सांताक्रूज, बांद्रा, वाशी आणि पनवेल। चला, करेक्ट आन्सर प्लीज कमेंट करा। मित्रांनो, इंटरव्ह्यू मध्ये देखील तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि करेक्ट आन्सर आहे वेस्टर्न एक्सप्रेस, ईस्टर्न एक्सप्रेसला JVLR जोडला जातो। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे। मित्रांनो, असेच नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर प्रश्न बघा काय आहे, मुंबईतील सांताक्रूज चेंबूर लिंक रोड कोणत्या प्रकारचा आहे? कुठला रोड आहे? सांताक्रूज चेंबूर लिंक रोड कोणत्या प्रकारचा आहे? राष्ट्रीय महामार्ग, सी लिंक, शहरी द्रुतगती मार्ग आणि घाट रस्ता। चला, आणि याचं करेक्ट आन्सर आहे शहरी द्रुतगती मार्ग। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, मुंबईतील प्रमुख विमानतळ कोणता किंवा कोणते? ऑप्शन पहा, नेरूळ विमानतळ, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, JJ विमानतळ आणि वाशी विमानतळ। मुंबईमधील प्रमुख विमानतळ कोणते आहे? चला, आणि करेक्ट आन्सर पहा काय आहे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबईमधील प्रमुख विमानतळ आहे।
पुढचा प्रश्न आजच्या प्रश्नमालिकेतील तुमच्या समोर आहे, मुंबईतील डोंगरी परिसर कशासाठी प्रसिद्ध आहे? मुंबईमधील डोंगरी परिसर कशासाठी प्रसिद्ध आहे? मासळी मार्केट, हॉटेल्स व खाद्य संस्कृती, उद्योग आणि रेल्वे यार्ड. हे 4 दणदणीत ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत आणि याचं करेक्ट आन्सर मित्रांनो काय आहे पहा, हॉटेल्स व खाद्य संस्कृती याच्यासाठी मुंबईतील डोंगरी परिसर प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. मित्रांनो चला शेवटचा प्रश्न आजच्या प्रश्नमालिकेतील तुमच्या समोर आहे, मुंबईतून मुंबई पुणे एक्सप्रेसवे कुठून सुरू होतो? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न की मुंबईमधील मुंबई पुणे एक्सप्रेसवे कुठून सुरू होतो? वाशी, कल्याण, पनवेल, ठाणे. चला आणि याचं करेक्ट आन्सर पाहण्यापूर्वी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर लगेचच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. आणि याचं करेक्ट आन्सर आहे पनवेल पासून मुंबई पुणे एक्सप्रेसवे सुरू होतो. तर मित्रांनो भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.